मारेगावचा बाजार की चोरांचा अड्डा? गर्दीचा फायदा घेत एकाच वेळी 7 मोबाईल गायब. ऑनलाईन दरोड्याने उडाली झोप. मारेगाव येथील मंगळवारच्या साप्ताहिक बाजारामध्ये चोरांनी चांगलीच धुमाकूळ घातला असून गर्दीचा फायदा घेत एकाच दिवशी तब्बल 7 मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या 7 मोबाईल चोऱ्यांपैकी एक शिकार गुणबुरांडा येथील रहिवासी उत्तम पुंडलिक गमे हे ठरले. त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर चोराने केवळ मोबाईलवरच समाधान न मानता त्याच्या बँक खात्यातून 1 लाख रुपये देखील ऑनलाईन पद्धतीने लांबवले आहे. गर्दीचा गैरफायदा, पोलीस गस्त वाढवण्याची मागणी. मारेगावचा साप्ताहिक बाजार परिसरातील गावाचा मुख्य केंद्रबिंदू असल्याने येथे मोठी गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेऊन पॉकेटमार आणि मोबाईल चोरांची टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकाच दिवशी 7 मोबाईल चोरीला जाण्याच्या या घटनेमुळे मारेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बाजारच्या दिवशी पोलिसांनी साध्या वेशातील कर्मचारी तैनात करावेत आणि गस्त वाढवावी, जेणेकरून अशा चोऱ्यांवर आळा बसेल आणि सामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे व मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतील, अशी तीव्र मागणी मारेगाव तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. मी सूरज उत्तम गमे, राहणार गुणबुरांडा. ते माझे वडील आहे उत्तम पुंडलिक गमे. या मंगळवारला आठवडी बाजारामध्ये मारेगावमध्ये माझ्या वडिलांचा मोबाईल हा अज्ञात व्यक्तीनं चोरी केला. त्यानंतर आम्ही त्याच दिवशी मारेगाव पोलीस स्टेशन इथे मोबाईल हरवल्याची तक्रार दिली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारला आम्ही त्या मोबाईलचा क्रमांक बंद करून नवीन सिम घेतले त्याच नंबरचे आणि दिनांक 22 तारखेला शुक्रवारी रात्री जे आम्ही सिम चालू केल्याच्या नंतर पण आमच्या अकाउंटमधून 1 लाख रुपयाचं डिडक्शन झालं. तर ते डिडक्शन झाल्यामुळं आम्ही लगेच आता आज दिनांक 23 तारखेला शनिवारला पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे की आमच्या अकाउंटमधून 1 लाख रुपये डिडक्ट झाल्याचे. आणि आम्हाला कसं माहीत पडलं की काल रात्री शुक्रवारला आमच्या मोबाईलवरती मॅसेज यायला लागले. पहिले 30,000 कटल्याचा, नंतर 40,000, नंतर 4दा 5,000 आणि 5व्यांदा 10,000 असे एकूण 1 लाख रुपये आमच्या अकाउंटमधून कटले आहे. तर रात्रीलाच आम्ही ते आपल्या कस्टमर केअरला सेंट्रल बँकेच्या कॉल करून अकाउंट फ्रीज केलं आणि उर्वरित रक्कम आमची सुरक्षित ठेवली आणि आज आम्ही इथे तक्रार द्यायला आलो.